नमस्कार फ्रेंड्स. आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची जी आमच्याकडे रोज डेली असते. तर मला बोलायचं आहे की म्हणजे बघा, आता ही नळी तर काढलेली नाही आहे, पण मी पुढचं विचारते. पुढचं असं म्हणजे माझं मत असं विचारते की माझ्या मनात ते सारखं म्हणून. तर त्या मिस्टरांचं उत्तर काय असतं ते त्याच्यावरती बघा. आता काय का अहो मला म्हणजे आत्ता नाही, नंतरचं विचारते की ही आता नळी डॉक्टर जेव्हा कधी काढतील तेव्हा मी मनामध्ये ठरवले म्हणजे असे पदार्थ कोणते कोणते काय खायचे, ते मला काय खायचं आहे ते. तर ते नंतर तरी काढल्यानंतर तरी द्याल ना. खायचं नाही ते मागू नको म्हणजे आता सगळंच खायचं नाही सांगितलं आहे, मग काही जेवूच नको, खाऊच नको. आणि एवढंसं द्यायला काय प्रॉब्लेम आहे? मी किती एवढूसा जीव किती खाणार, कितीसं खाणार मी सांगा? एक चमचा, 2 चमचे. आजारी माणूस किती सोनं ठेवा त्याच्यासमोर, खाणार आहे का? थोडंसंच खाणार मी. एक असं नॉर्मल म्हणजे खायची इच्छा म्हणून. नाहीतर हे नाही खायचं, ते नाही खायचं, मीठ नाही, आळणी नाही, असं तसं काय करायचं काय? आणि मी आधीच सांगून ठेवते, मी काय कावळीन बनून येणार नाही आहे, आत्ताच सांगते तुम्हाला. नंतर मग आणि कावळीन बनून आले तरी पण काय तेच की आत्ता पण खायला घालत नाही, हे खायचं नाही, ते खायचं नाही करून. कावळीन बनून आल्यावरती पण दारामध्ये मी उभी राहणार, काव 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 ओरडत बसणार. नंतर मी काव काव बोलणार म्हणजे मी बोलणार भूक 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 लागली भूक. पण हे लोक समजणार काय? अरे कोण पाहुणे येते वाटतं म्हणून आज सकाळपासून बोंबलते. मी कोण पाहुण्याचा निरोप कशाला द्यायला येईन? आता तुम्ही सांगा मला, कोण कुठचा तो पाहुणा? आता आपल्या आसपासचे कावळा ते एवढा पंख असे हात हलवत उगत हात दुखवत ते कुठून येणार तो पाहुणा? त्याचा निरोप घेऊन तुम्हाला कशाला कोणी येईल सांगा? काय लॉजिक आहे? काय तेच कळत नाही मला.